आणि आज दिवसभरातल्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। राज्य मंडळाच्या शालेय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये मनाचे श्लोक, भगवद्गीतेचा 12वा अध्याय आणि मनुस्मृतीमधील श्लोक अभ्यासक्रमामध्ये सामील करण्याचा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता। अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीमधील श्लोकाचा वापर केल्यास राज्यातील अनेक संस्था स्वस्थ बसणार नाहीत। शैक्षणिक क्षेत्रामधील जाणकारांनी भूमिका घ्यायला हवी, शरद पवार यांची प्रतिक्रिया। अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती असेल तर अजिबात चालणार नाही, नाना पटोलेंचा आक्षेप। तर अभ्यासक्रम तज्ञ माणसं ठरवतात, पटोलेंच्या आक्षेपावर संजय शिरसाटांचं उत्तर। इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञातांचा हल्ला। संविधान चौकामध्ये तहसीलदारांच्या गाडीवर लोखंडी रॉडनं हल्ला, मिरची पूड फेकण्याचाही प्रयत्न। तहसीलदारांना इजा नाही। इंदापूर पोलिसांकडून नाकाबंदी करत आरोपींचा शोध सुरू। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था ढासळली, शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत मजल। गृहमंत्री महोदय आता तरी जागे व्हा। इंदापूरच्या तहसीलदारांवर झालेल्या हल्ल्यानंतर सुप्रिया सुळे यांची फडणवीसांवर टीका। पुणे अपघात आणि तहसीलदार हल्ला प्रकरणावरून रोहित पवारांची फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर टीका। पुण्यामध्ये पालकमंत्र्यांचा पत्ता नाही, फडणवीसांकडे थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या, रोहित पवारांची मागणी। इंदापूर तहसीलदारांवर हल्ला करणारे वाळू माफिया, त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। घाटकोपर दुर्घटना प्रकरणामधला मुख्य आरोपी भावेश भिंडेवर 100 पेक्षा जास्त वेळा कारवाई, मनपाकडून 100 पेक्षा अधिक वेळा दंड, पोलीस तपासामध्ये माहिती उघड। अभिषेक घोसाळकरांच्या हत्येमागे व्यापक कट, आरोपी अमरेंद्र मिश्राच्या जामीन अर्जाला तेजस्विनी घोसाळकरांचा विरोध। मिश्रा आणि नोरन्नाचा सहाय्यक मेहुल मेहताचं वर्तन संशयास्पद, तेजस्वी घोसाळकर यांचा दावा।